खबर का फल मिळणार होत आहे तुम्ही म्हणलात, पण हे फळ कोणाला मिळणार आहे? भरत शेटला बिनविरोध त्यांच्या मुलग्याला आमदार केला आणि आता भरत शेटला पालकमंत्रीपद. रायगडचं पालकमंत्रीपद स्वातंत्र्य दिनापूर्वीच मिळेल असं छातीठोकपणे सांगणाऱ्या भरत गोगावलेंचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झालाय. अलिबागला ध्वजारोहणाचा मान मिळवण्याचं गोगावलेंचं स्वप्न पूर्ण झालं, पण पालकमंत्री म्हणून मिरवण्याचं स्वप्न मात्र अजून काही पूर्ण झालेलं नाहीये. 2-2.5 वर्ष आपण धीर धरला, आता आणखी काही दिवस थांबू असं गोगावले सांगू लागलेत. आता आपण आमदार आणि झेडपीच्या अध्यक्षांना फडणवीस शिंदेंकडे पाठवून पालकमंत्री पदाचा प्रश्न धसास लावू असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. झेंडावरचा मान मिळालेला आहे, त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये तोही मान मिळेल अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. कारण तसे आता अडचण आणि अडथळा काय राहिलेला नाही आहे. परंतु आज आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमचे आमदार आहेत, ह्यांना आता मी पाठवतो. आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे काय अडचण आहे ते सांगतील, पण मला वाटतंय की लवकर होणं अपेक्षित आहे आणि होईल. भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळावं असं शिवसेनेचे नेते कानी कपाळी ओरडून सांगतायत. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते त्यावर काहीही बोलायला तयार नाहीये. आमदार अनिकेत तटकर यांनी महायुतीच्या समन्वयावर भाष्य केलं, पण पालकमंत्री गोगावलेंना करा असं काही ते म्हणाले नाहीये. खरं तर या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्याचबरोबर वरिष्ठ नेते मंडळी असतील, यांनी तो त्यांच्या स्तरावर तो निर्णय आहे आणि लवकरच मला वाटतं जो सगळ्यांना अभिप्रेत आहे असं त्या ठिकाणी निर्णय होईल. आणि महायुती म्हणून आम्ही रायगड जिल्ह्याच्या हिताकरता विकासाकरता जे जे शक्य असेल ते एकत्रित्या काम करण्याचा प्रयत्न करू. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून भरत गोगावलेंना कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नाहीये. पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिपदासाठी संघर्ष केला. मंत्रीनंतर पालकमंत्री म्हणून अलिबागला ध्वजारोहणाचा मान मिळावा म्हणून त्यांनी मिन्नतवाऱ्या केल्या. आता ध्वजारोहणानंतर पालकमंत्री पद मिळावं यासाठी किती दिवस थांबावं लागणार याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र, रायगड.